द्वितीय पारितोषिक रोख रुपये 7,001 सौ शमा दिनेश पोरनाक नगरसेविका यांच्याकडून व चषक कुमारी श्रीज्ञा सुशांत गुरव यांच्याकडून. तृतीय पारितोषिक रोख रुपये 4,001 श्री उदय गोपाळ मारी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर व चषक सौ रवीना सुशांत गुरव यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 4,001 श्री मंदार ज्वेलर्स यांच्याकडून चषक श्रीशा सुशांत गुरव यांच्याकडून. तसेच सर्वोत्कृष्ट पक्कड प्रथम जितेंद्र गुरव, सर्वोत्कृष्ट चढाई चषक आयुष जितेंद्र गुरव, सर्वोत्कृष्ट खेळाडू चषक आरव संतोष टोगले यांच्याकडून देण्यात येत आहे. आता जो सामना झाला त्या सामन्यामध्ये भैरवनाथ संघ विजयी ठरला. त्या संघाला सुरेश गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. भैरवनाथ क्रीडा मंडळ. वासुदेव सानप सर यांचा सत्कार करतील पारस साखरे. शंकरवाणी यांचा सत्कार करते सुमित गुरव. भैरवनाथ कर्णधार आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं. सुरेश गुरव यांच्याकडून जो संघ विजय होईल त्या संघाला आलं होतं ते पारितोषिक आपणाला जातोय. चालू सामन्यामध्ये एक खुशखबर आहे. चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला सुरेश गुरव गोठण यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुवर्ण संधीचा अवश्य लाभ उठवा. चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला सुरेश गुरव यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. श्रवण साठे आपण संपर्क साधायचा. श्रवण साठे आदित्य गुरव कडे संपर्क साधायचा. श्रवण साठे चालू सामना रंगतोय तो एकविरा वॉरियर्स विरुद्ध कुसुमादेवी या दोन संघांमध्ये. एकविरा वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. मैदान स्वीकारले. चढाईसाठी आमंत्रण दिले ते कुसुमादेवी संघाला. चढाईसाठी जात येतो कुसुमादेवी संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अनिकेत. अनिकेतच्या समोर येतो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत. पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल? बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई करून दिली आपल्या संघासाठी. अनिकेतने आपल्या संघाचं खातं ओपन केलं. या सामन्याचा पहिल्या गुण मिळवण्याचा मानकरी ठरलाय तो कुसुमादेवी संघ. आमच्या या मैदानासाठी जी माती उपलब्ध करून दिली ते सानप साहेब यांचं खूप खूप या शिवशंभू क्रीडा मंडळातर्फे खूप खूप आभार. या मैदानासाठी आम्हाला माती उपलब्ध करून दिली ते आमचे सानप साहेब. चढार गेलाय तो राजच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. 6 विरुद्ध 1 बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन तंबूत दाखल. ₹100 पारितोषिक भैरवनाथ क्रीडा मंडळाला देण्यात येत आहे. पहिल्या गुणाचा मानकरी ठरलेला कुसुमादेवी संघ या संघासाठी उपाध्ये काकू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. पहिल्या गुणाचा मानकरी ठरला त्याबद्दल उपाध्ये काकू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. प्रेक्षकांमध्ये अशोक नलावडे कुठे असतील तर आपली यजमान मंडळानं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. अशोकजी नलावडे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चढार गेला तो भास्करच्या समोर येतो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. आणि आता मात्र सुमित एक गुण बहाल करतोय. तो भास्करला 1 गुणाची कमाई करतोय. भास्कर 1 गुणाने आपल्या संघाची आघाडी वाढवतोय. तो भास्कर त्यांना प्रत्युत्तर. संकेत पवार 2 गुणांची कमाई केली संकेतने आपल्या संघासाठी. सुंदर चढाई. सुंदर चढाई पाहायला मिळते.
एकविरा संघाचा शुभम नांदगावकर यांच्यासाठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत एक गुण जरी बाद केला तर आपल्याला पृथ्वी ग्राफिक्स यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हा सामना ते ऑनलाईन बघतायत यूट्यूबच्या माध्यमातून. बघा संधीचं सोनं करायचं आहे. शुभम चढावर गेला तो रिद्धांक. श्रीनेश कोजबेसाठी सुद्धा ऑफर आहे. एकाच चढाईत आपण सुपर रेड केली तर बड्डे गँगकडून आपल्याला एक अंड्याचा ट्रे म्हणजे 30 अंडी श्रीनेश कोजबेसाठी उपलब्ध होतील. आदित्य गुरव यांना विनंती करतोय अशोकजी नलावडे यांचं सत्कार करायचा आहे. चढार गेला तो संकेत यांनी मागच्या चढाईत 2 गुणांची कमाई केली होती. असा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. पाहूया सुंदर चौडा पकड. श्रीनेश आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. परंतु श्रीनेशला चढाईमध्ये जर का सुपर रेड केली तर बक्षीस आहे. चढत जातोय पुन्हा एकदा राज. एक यशस्वी चढाई बहादर. सुमित महाडिकसाठी सुद्धा खुशखबर आहे. आपण एका चढाईत जर का 2 गडी बाद केलेत सुमित महाडिक आपण जर का एका चढाईत 2 गडी बाद केलेत तर रोहित महाडिक यांच्याकडून आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चढायला गेला तो आतिश पवार. आतिशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु अपयश होतोय. एक रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. टाइम ऑफ घेतलाय तो एकविरा वॉरियर संघाने. सुमित महाडिक आपल्यासाठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत 2 गडी बाद केलेत तर रोहित महाडिक आपले बंधू यांच्याकडून आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चुकीची दुरुस्ती. रोहित नाही रोशनकडून आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढ्यासाठी जातोय तो राज पवार. राजच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्सच्या अंगणात. पाहूया छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती. राजची प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. संत गतीने खेळ करतोय तो राज. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर आतिश पवार. आतिशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. संत गतीने खेळ करतोय आतिश. कोणताही प्रयत्न होताना दिसत नाहीये. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर ओम कर्णेकर. ओमच्या समोर आहे 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्सच्या अंगणात. प्रेक्षकांमध्ये सुयोग पड्याळ कुठे असतील तर यजमान मंडळानं आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. सुयोग पड्याळ. एक अवांतर गुण मिळतोय तो कुसुमादेवी संघाला. सुमित महाडिक आपण संधीचं सोनं करायचंय. टाइम ऑफ घेतलाय तो एकविरा वॉरियर्स संघाने. संघात थोडासा बदल. पहिले हाफचे टाइम अप ओव्हर झालेत. संघात थोडासा बदल. आल्या आल्या चढाईवर जातोय. डू ऑर डायची चढाई आहे. गुण प्राप्त करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि सुंदर चढाई. आत्ता मात्र ऋतिकची थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाही. 1 गुण मिळतोय तो एकविरा वॉरियर्स संघाला. त्यांना प्रतिउत्तर राज.
4-1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्सच्या अंगणात. आणि सुंदर चढाई. शुभम थोडीशी घाई करतोय. एक गुणाची कमाई होते ती कुसुमादेवीच्या अंगणात. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा. मागच्या चढाईत ज्यांनी गुण मिळवला होता असा खेळाडू. सुंदर चढाई. लगातार 2 चढायांमध्ये 2 गुण मिळवलेत. पृथ्वी इमेज यांच्याकडून प्रत्येक पॉइंटला 100 रुपये. 2 पॉइंट मिळवले. 200 रुपये आपल्याला जीपे केले जातील. 2 चढायांमध्ये 2 गुण मिळवून दिले असा खेळाडू. त्यांना प्रत्युत्तर राज. सुंदर खेळ करतोय आतापर्यंत राज. याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी होईल का? एक गुणाची कमाई केली. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा. टाइम अप घेतलाय तो कुसुमादेवी संघाने. चढत जातोय तो मंथन. आतापर्यंत 200 रुपये जीपे च्या माध्यमातून पृथ्वी इमेज कडून बक्षीस प्राप्त झालंय. पाहूया पुन्हा एकदा. आणि आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते ती कुसुमादेवी संघाकडून. गुण मिळतोय तो कुसुमादेवी संघाला. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा राज. राजच्या समोर आहे तो संकेत आणि सुमित. संत गतीने खेळ करतोय. प्रयत्न करावा लागेल तो सुपर टॅकलचा. आणि अशा तऱ्हेने 2+2 4 गुणांची कमाई झाली ती कुसुमादेवीच्या अंगणात. 4 गुणाने आपल्या आघाडी वाढवले. ऑल आउट होतोय तो एकविरा वॉरियर्स संघ. त्यांना प्रतिउत्तर सुबोध. प्रयत्न करावा लागेल सुबोधला. आणि सुंदर चढाई. 2 गुणांची कमाई केले सुबोधने आपल्या संघासाठी. आणि सामना विश्रांतीसाठी थांबलाय. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक कुसुमादेवी 15 आणि एकविरा वॉरियर्स 6 गुण. श्रीवर्धन नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य नगरसेविका सुप्रिया चोगले यांचं आगमन झालेलं आहे. तसेच रुचिताई बोरकर यांचंही आगमन झालेलं आहे. शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुप्रिया चोगले आणि रुची बोरकर नगरसेविका यांचं आगमन झालेलं आहे. शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रुद्र गुरव आपण कुठे असाल तर आपण आदित्य गुरव यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चढार गेला तो सुबोधच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5-1 अशी लढत आहे. यानंतर होणारा सामना जाकमाता क्रीडा मंडळ विरुद्ध छावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आपला संघ गणविशेषक ग्राउंडच्या बाहेर आता ठेवायचा आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच सामना खेळला जाईल. जाकमाता क्रीडा मंडळ विरुद्ध छावा. सुंदर चढाई पाहायला मिळते. त्या अनिकेतच्या माध्यमातून 1 गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा मंथन. पाहूया मंथन आपल्या संघाला गुण मिळवून देईल का? आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय आणि आता मात्र स्वतः बाद होतोय. सुंदर गुण मिळतोय तो कुसुमादेवी संघाला. रुची बोरकर
नगरसेविका यांचा सत्कार रवीना गुरव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच सुप्रिया चोगले यांचाही सत्कार रवीना गुरव यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सुंदर चढाई पाहायला मिळते. राजच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला प्रयत्न करतोय परंतु गुण काही मिळत नाही आहे. सुमित माडिक, आपण संधीचं सोनं करायचंय. एका चढाईत 2 गडी बाद केले तर आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस रोशन महाडिक यांच्याकडून दिलं जाईल. तर शुभम, आपण सुद्धा संधीचं सोनं करायचंय. पृथ्वी इमेजकडून प्रत्येक चढाईत प्रत्येक गुणाला आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस. परंतु सुंदर पक्कड पाहायला मिळते. ती रिद्धांग बाद होतोय. गुण मिळतोय तो कुसुमादेवी संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओम कर्णेकर. चार विरुद्ध एक अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय. अमर गुरव यांचं आगमन झालेलं आहे. शिवशंभू क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं आणि आमचे मान्यवरांचं शिवशंभू क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चढायला गेलाय तो संकेतच्या समोर आहे. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. सन्माननीय नगरसेवक श्री प्रणित बोरकर यांचे आगमन झालेलं आहे. शिवशंभू क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचाही सत्कार या शिवशंभू क्रीडा मंडळाच्या वतीनं पारस साखरे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. कडी मारल्याचा दावा करतोय तो राज. रायडर बाद होतोय. गुण मिळतोय तो एकविरा वॉरियर संघाला. त्यांना प्रत्युत्तर सुबोध. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती कुसुमादेवीच्या अंगणात. संत गतीने खेळ करून रिकाम्या असल्याचा तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. आतिश पवार, आपल्यासाठी खुशखबर आहे. एका चढाईत 2 गडी बाद केले तर अमर चाचले यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आतिश पवार, सुवर्ण संधीचं सोनं करायचं आहे. एकाच चढाईत 2 गडी बाद केलेत तर अमर चाचले यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. श्रीनेशसाठी सुद्धा खुशखबर आहे. आपण सुद्धा एकाच चढाईत सुपर रेड केली तर 1 अंड्याचा ट्रे आपल्याला उपलब्ध होईल बड्डे बॉईज ग्रुपकडून. शुभम आणि मंथनसाठी प्रत्येक पॉइंटला 100 रुपये. प्रेक्षकांमध्ये राजमाळी कुठे असतील तर गणेश येवलेकर आपल्या इकडे स्टेजच्या पाठी वाट पाहत आहेत. स्टेजच्या समोर डाव्या कोपऱ्यामध्ये महिलांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सुंदर कृपया पकड महिलांनी पाहायला मिळते ती. महिलांनी त्या कोपऱ्यामध्ये बसून घ्यायचंय. चढत जाते तो भास्कर. 5 विरुद्ध 1 संत गतीने खेळ करतोय. शुभम, आतिश, आपण संधीचं सोनं करायचं आहे. त्याचप्रमाणे सुमित, आपण सुद्धा संधीचं सोनं करायचं आहे. आपल्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. 20-8 असा गुणफलक. 20 गुण आहेत कुसुमादेवी, 8 गुण आहेत ते एकविरा वॉरियर्स. त्यामुळे प्रयत्न करावा लागेल तो एकविरा वॉरियर्स संघाला. चढावर गेला तो सुबोधच्या समोर येतो. 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. संत गतीने खेळ करतोय तो सुबोध. प्रयत्न करावा लागेल परंतु रिकामे असल्यावर तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत. चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना जाकमाता क्रीडा मंडळ विरुद्ध छावा
दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, आपला संघ गणवेशासह ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. श्रीनेश कोजवे, आपल्यासाठी खुश खबर आहे. आपण एकाच चढाईत 3 गुणांची कमाई केली तर आपल्याला आपले परम मित्र गोटू राऊत यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. संधीचं सोनं करायचं आहे. 501 आहेतच. एक अंड्याचा ट्रे सुद्धा आपल्याला दिला जाईल. बघा, चढायला गेलाय तो श्रीनेश. सुपर रेड केली तर 501 आणि एक अंड्याचा ट्रे. बघा, संधीचं सोनं करायचं आहे. प्रयत्न करावा लागेल तर श्रीनेशला. रिकाम्या असते आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. संकेत. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे कुसुमादेवीच्या अंगणात. रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. पुन्हा एकदा अनिकेत. दोन गुणांची कमाई केले ते अनिकेतने आपल्या संघासाठी. त्यांना टाइम ऑफ घेतलाय तो कुसुमादेवी संघाने. सुंदर खेळ आतापर्यंत कुसुमादेवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खास करून अनिकेत, राज आपल्या संघाला वेळोवेळी गुण मिळवून देत आहेत. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना जाकमाता क्रीडा मंडळ विरुद्ध छावा. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आणि त्यानंतर होणारा सामना ज्युपिटर योद्धा विरुद्ध शिवशंभू क्रीडा मंडळ यांनी सुद्धा तयार राहायचंय. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढायला जातोय तो लोहार. छान सुंदर लात म्हणून गडी बाद करण्याचा प्रयत्न. यशस्वी चढाई करतोय. 1 गुणाची कमाई. बोनस प्लस पॉइंट. 2 गुणांची कमाई केले. त्याला प्रत्युत्तर. पुन्हा एकदा राज. 5 विरुद्ध 1. सुंदर चढाई. आतिशला बाद करण्यात यशस्वी होतोय. सुंदर चढाई. पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई केले. लगातार 2 इंटरमध्ये 4 गुणांची कमाई केले आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर ओम. चढायला गेलाय तो ज्याने मागच्या 2 चढायांमध्ये 4 गुणांची कमाई केली असा खेळाडू. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला कुसुमादेवीचा खेळाडू. एक गुणाची कमाई आपल्या संघासाठी करतोय. सामना संपलाय. जाहीर केलाय पंचांनी. विजय होते तो कुसुमादेवी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल.
चालू सामन्यामध्ये विजय संघाला सुरेश गुरव गायगोटण यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. कुसुमादेवी आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. पहिल्या गुणाचा मानकरी ठरल्याबद्दल मला वाटतं पहिला बोनस गुण अनिकेतने एक गुण मारला होता. बोनस कुसुमादेवी हा संघ पहिल्या गुणाचा मानकरी ठरला होता. त्यासाठी उपाध्ये काकू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे कुसुमादेवी म्युझिकल ग्रुप यांच्याकडून जे संघाच्या पाठीमागे म्हणजेच कुसुमादेवी संघाच्या पाठीमागे 2 कोच म्हणून 2 मुली होत्या. त्या मुलींसाठी बक्षीस आलंय. स्वरा आणि काहीतरी नाव होतं त्यांचं. आराध्या आणि आर्या कुसुमादेवी संघाच्या पाठीमागे आपल्या संघाला सपोर्ट करत होत्या. त्यांच्यासाठी कुसुमादेवी म्युझिकल कुसुमादेवी संघाला स्वरूप चोगले यांच्याकडून 100 रुपये आणि सुरेश चोगले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते आपण पारितोषिक घेऊन जायचंय. अमित. कुसुमादेवी म्युझिकल सर्व्हिस यांच्याकडून आराध्या आणि आर्या यांच्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस आलंय. आपण बक्षीस घेऊन जायचंय. कुसुमादेवी आपलं बक्षीस घेऊन जायचंय. आराध्या आणि आर्या यांच्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस आलंय. आपल्या संघाला सपोर्ट म्हणून पाठीमागे उभे होत्या. त्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन. कुसुमादेवी संघाला स्वरूप चोगले यांच्याकडून 100 रुपये आणि सुरेश चोगले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. कुसुमादेवी कर्णधार. कुसुमादेवी आपलं बक्षीस घेऊन जायचंय. अनिकेत ओम आपल्याला बक्षीस घेऊन जायचंय. चला छावा आणि जाकमाता त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.